प्रियांनो, चला लूक शुभवर्तमान अध्याय 10 30व्या वचनापासून यावेळेला मी वाचत आहे. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोस जात असता लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्या वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. प्रियांनो, आपलं जीवन हे एक आत्मिक प्रवास आहे. आपण प्रवास करत आहोत. जन्मापासून या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. मृत्यूद्वारे हा प्रवास समाप्त होतो. हा प्रवास आपल्याला पुढे न्यायचा आहे, थांबायचं नाहीये. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, एका देवाच्या महान दासाने असं म्हटलं, ख्रिस्ती लोकांचा प्रवास एक वैमानिक प्रवास आहे. तुम्ही विमान पाहिलं का? जर त्याला उडायचं असेल तर त्याला पुढेच उडावं लागतं किंवा पाठीमागे वळावं लागतं. ते हवेत थांबू शकत नाही. जर ते थांबलं तर ते खाली कोसळेल. प्रियांनो, अगदी तसंच प्रभूच्या एका दासाने ख्रिस्ती लोकांच्या प्रवासाला सायकलशी तुलना केली आहे. जेव्हा तुम्ही सायकल चालवत असता तेव्हा पुढे जावं लागतं किंवा वळून तुम्हाला पाठीमागे यावं लागतं. परंतु तुम्ही पुढे न जाता पाठीमागे न येता जर तेथेच थांबून राहाल तर तुम्ही सायकलवरून खाली पडाल. अगदी असंच आपल्याला आत्मिक प्रवासामध्ये देखील पुढे जात राहावं लागतं. कशा प्रकारे पुढे जायचं बायबल आपल्याला सांगतं. आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहतच आपल्याला आपल्या आत्मिक प्रवासामध्ये पुढे जायचं आहे. जेव्हा आपण परमेश्वरापासून दूर जात असतो तेव्हा कोणते संकेत आपल्याला दिसून येतात आणि ज्या संकटांचा सामना करावा लागेल ते कोणते आहेत? ऐकत आहात का प्रियांनो? आपल्यापैकी जर कोणी देवाच्या सानिध्यापासून दूर जात असेल तर आपल्याला कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल? ते संकट कोणते आहेत किंवा त्यांचे संकेत काय आहेत? आपल्यात कोणी दूर होत आहे का? तर ते संकेत दिसून येतील आणि जे संकट आहेत ते देखील आमच्या समोर येतील. ते संकेत आणि ते संकट कोणते आहेत यावेळेला जो संदर्भ आपण ऐकला त्यामध्ये स्पष्टपणे दिलेला आहे. त्यापैकी पहिला आहे, एक मनुष्य यरुशलेमहून यरीहोकडे चाललेला होता. यरुशलेम हे देवाने निवडलेलं नगर आहे. यरुशलेममध्ये देवाचं मंदिर आहे. त्या यरुशलेममध्येच माझी उपस्थिती वास करेल असं देवाने सांगितलं होतं. स्वर्गाला आणखी एक नाव आहे. ते कोणतं आहे सांगा? नवीन यरुशलेम. म्हणजे यरुशलेम हे देवाच्या सानिध्याचं आणि त्याच्या उपस्थितीचं दर्शक आहे व यरीहो नगर हे पाप आणि पापी जगाचं प्रतीक आहे. यरुशलेममध्ये देव राहतो आणि यरीहोमध्ये सैतानाचं वास्तव्य आहे. म्हणजे जगाचा अधिकारी हा सैतान आहे आणि स्वर्गाचा अधिकारी देव आहे. आपण जे देवाचे मुलं आहोत, आपण यरुशलेमचे नागरिक आहोत. आपण जे यरुशलेमचे नागरिक आहोत, आपण जे देवाचे संतान आहोत, आपण पवित्र जीवन जगलो पाहिजे. यरीहोकडे जाण्याची परवानगी आपल्याला नाही. यरुशलेम कशाचं दर्शक आहे? देवाच्या सानिध्याचं दर्शक आहे. यरीहो कशाचं प्रतीक आहे? पापी जगाचं ते प्रतीक आहे. एक मनुष्य कोठून कोठे निघाला होता सांगा? तो यरुशलेमहून यरीहोकडे चालला होता. खरं तर माणसाने कोठून कुठे गेलं पाहिजे? पापी जगाला सोडून पवित्र परमेश्वराच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे. देवाने आपल्याला पापी जगापासून, पापाच्या अंधारापासून वेगळं केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये दिसून येतं. पेत्राचे पत्र 2 अध्यायातील 9व्या वचनापासून मी वाचत आहे. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. प्रियांनो, आपण कोण आहोत? आपण परमेश्वराची खास प्रजा आहोत. आपण कोण आहोत? देवाच्या अद्भुत प्रकाशामध्ये पाचारण करण्यात आलेले लोक आहोत. आपण पवित्र करण्यात आलेले देवाचे स्वतःचे लोक असे आहोत. एकेकाळी मनमर्जीचं जीवन जगलो, एकेकाळी अंधारात जगलो, एकेकाळी सैतान सांगत होता त्याप्रमाणे. भटक म्हटलं तर भटकलो, पी म्हटलं तर पिलो, मार म्हटलं तर मारलं, मनाला वाटेल तसं जगलो. यामुळे सैतानाने आपल्या जीवनामध्ये काय दिलं? अशांती, दुःख, अशुद्ध जीवन,
जेव्हा आपण असं जीवन जगत होतो तेव्हा परमेश्वर देवाने आपल्या प्रिय पुत्राला या जगात पाठवून आपल्याकरिता क्रुसावरती त्याला मृत्यूचा दंड देऊन आपण केलेल्या पापांकरिता येशू ख्रिस्ताने तो दंड भोगल्याने जो नरकाचा दंड आपल्याला मिळणार त्यापासून आपण वाचलो. त्या येशू ख्रिस्ताने आपल्याला अंधकारामधून वेगळं करून आपल्याला नीतिमान बनवून पवित्र करून पवित्र प्रजेप्रमाणे आपली प्रजा त्याने आपल्याला बनवलं. प्रियांनो, ऐकत आहात का? आपण कोण होतो? एकेकाळी आपण यरीहोत जगलो, म्हणजे पापामध्ये जगलो, सैतानाचे लोक बनून आपण जीवन जगलो. परंतु आज आपण यरुशलेमेत आलो आहोत, देवाच्या सानिध्यात आलेलो आहोत. देवाची प्रजा बनून जगण्यासाठी आपल्याला निवडलं आहे. देवाची प्रजा होण्यासाठी आपल्याला पाचारण झालं. हा देवाने आपल्याला देऊ केलेला अधिकार आहे, तो आशीर्वाद आहे. पण यरुशलेममध्ये पोहोचल्यानंतर, देवाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर, तारण झाल्यानंतर, बाप्तिस्मा घेतल्यानंतर, येशू ख्रिस्त माझा तारणारा आहे असा विश्वास ठेवल्यानंतर जर तुम्ही यरीहोकडे जात असाल, जर तुम्ही जगाकडे पुन्हा जात असाल, जर तुम्ही त्या सैतानाकडे जात असाल, तर तुमच्यामध्ये काही संकेत हे दिसून येतील. प्रियानो, आपल्यात जर कोणी यरीहो सोडून यरुशलेमकडे जात असेल तर ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. पापी जगाला, पापी मैत्रीला सोडून देऊन पवित्र जीवन जगण्यासाठी, देवाचे संतान बनून जगण्याकरिता तुम्ही पुढे पाऊल टाकत येत आहात, तर तुमचा हा प्रवास सुरक्षित प्रवास आहे. पण तुमचं तारण झाल्यानंतर, तुमचा बाप्तिस्मा झाल्यानंतर असं स्थिर असं आत्मिक जीवन तुम्ही सोडून देऊन जर जगाकडे, सैतानाकडे आणि पापमय मैत्रीकडे तुम्ही जात आहात, तर हा मोठा धोका आहे. त्या मार्गात संकट दडलेलं आहे. असं देवापासून दूर जाणाऱ्या लोकांमध्ये व देवाच्या सानिध्यापासून दूर जाणाऱ्या लोकांमध्ये काही संकेत दिसून येतात. आज जर कोणी देवापासून दूर जात आहे तर त्यांच्यामध्ये कोणते संकेत दिसून येतील हे मी तुमच्या समोर ठेवण्याची आशा करत आहे. यामुळे हा विषय मी तुमच्या समोर आणलेला आहे. एक मनुष्य यरुशलेम सोडून कोठे चाललेला होता? तो यरीहोकडे चाललेला होता. तो यरुशलेम सोडून कोठे? यरीहोकडे चाललेला होता. कृपया लक्ष द्या. जर इथे जग आहे तर तिकडे स्वर्ग आहे. मान्य आहे ना? जर हे जग आहे तर ते स्वर्ग आहे. येथून तिकडे जायचं असेल तर एक एक पायऱ्या चढत वर जावं लागेल. राईट? प्रियांनो, आत्मिक जीवनामध्ये आपल्याला एक एक पायरी चढत चढत वर जावं लागतं, परंतु उतरायचं नाहीये. आपल्याला खाली जाण्याची परवानगी नाहीये. प्रियांनो, अब्राहमाला आपल्या जीवनामध्ये एका दुष्काळाचा सामना करावा लागला. दुष्काळाच्या काळात दुष्काळाचा सामना करत असताना देवावर अवलंबून राहण्याच्या ऐवजी अब्राहमाने कोणती चूक केली माहीत आहे? त्याने फारोचा आधार घेतला. मिस्राच्या आश्रयाला तो गेला. प्रियांनो, बायबलमध्ये काय म्हटलं माहितीये? अब्राहम हा खाली मिस्राकडे गेला. प्रियांनो, इंग्लिश बायबलमध्ये अशा प्रकारे म्हटलं, ही वेंट डाऊन टू इजिप्ट. अब्राहम खाली मिस्रात गेला. कनान परमेश्वराचा वचनदत्त देश होता. जेव्हा अब्राहम वचनदत्त देशामध्ये होता तो उत्तम अशा स्थितीमध्ये होता. परंतु जेव्हा तो मिसर, जे जगाचं प्रतीक आहे, तिकडे जेव्हा तो गेला तेव्हा त्याला खाली जावं लागलं. देवाची इच्छा ही नाहीये की आपण खालच्या दिशेला जावं, उंचीकडे आपण जावं, ही देवाची इच्छा आहे. ज्या स्थितीत आपण आहोत तेथून प्रत्येक दिवशी उत्तम स्थितीत आणि उंचीकडे आपण जावं, हीच देवाची इच्छा आहे. आपण कधीही खालच्या स्थितीकडे जायचं नाहीये. जेव्हा तुम्ही देवापासून दूर होत असता तेव्हा साहजिकपणे तुम्ही खाली उतरत असता. दुसरं, शमशोन अतिशय शक्तिशाली होता असं शास्त्रींच्या पुस्तकात आपण पाहतो. पण शमशोनाच्या जीवनात देखील हेच घडलं. शमशोन हा तिम्ना येथे गेला. इंग्लिश बायबलमध्ये काय म्हटलं? ही वेंट डाऊन टू तिम्नाथ. प्रियांनो, व्यभिचार करणारे लोक हे नेहमी खालच्या दिशेला जातात. शमशोन देखील खालच्या दिशेला गेला. त्याने व्यभिचार केला व शेवटी त्याचा नाश झाला. आणि तसंच योना हा यापोस गेला असं मराठी बायबलमध्ये आहे, पण इंग्लिशमध्ये ही वेंट डाऊन टू जोफा असं लिहिलेलं आहे. योना हा यापो नगरास उतरून गेला असं त्याचा अर्थ आहे. तसाच हा मनुष्य देखील यरुशलेम मधून खाली कोठे चालला होता? यरीहोकडे चालला होता. म्हणजे अब्राहमाने परमेश्वराने निवडलेला देश सोडून पापाचं जे प्रतीक होतं त्या मिसर देशाकडे जेव्हा तो गेला, तिम्ना जे होतं ते पलिष्ठांचं एक पापी स्थान होतं.
इस्रायल देश जो देवाने निवडलेला देश होता तेथून खाली उतरून शमशोन हा खाली पापात उतरला. देवाचं पाचारण मिळवून संदेष्टा बनून राहणाऱ्या त्या योनाने तो खालच्या दिशेला जाऊन यापोस जाऊन तेथून त्याने तार्शिसला जाणाऱ्या जहाजात बसला, खालच्या दिशेला गेला. या माणसाने जेव्हा यरुशलेम सोडून खाली यरिहोकडे खालच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यासोबत काय घडलं? आपण जे देवाचे मुलं बनून जगलो पाहिजे, पवित्र जीवन जगलो पाहिजे, देवाचे साक्षीदार बनून जगलो पाहिजे, ते आपण जर देवाच्या उपस्थितीपासून, त्याच्या सानिध्यापासून किंवा देवाच्या वचनापासून किंवा पवित्र जीवनापासून किंवा प्रार्थनामय जीवनापासून जर आपण दूर जाऊ तर, किंवा या अद्भुत आत्मिक जीवनाकडे आपण दुर्लक्ष करू तर काय होतं? सर्वात प्रथम काय घडलं आपण पाहूया. तो यरुशलेमहून खाली उतरून तो यरिहोकडे जात होता. तो यरिहोकडे का चाललेला होता? आपली मर्जी पूर्ण करण्यासाठी. तिकडे सहजपणे पाप करता येत होतं. तिकडे मला पिता येईल, खाता येईल, मन मर्जीचं जीवन जगता येईल, जिच्यासोबत पाहिजे तिच्यासोबत व्यभिचार करता येईल. यामुळे तो आपल्या मनाप्रमाणे पापी कृत्य करण्यासाठी यरिहो नगराकडे चाललेला होता. आज आपल्यामध्ये असे कुणी आहेत का? तारण प्राप्त करून देवाचे पुत्र बनल्यानंतर देखील शारीरिक वासनांच्या आहारी जाऊन, जे स्थान देवाला आवडत नाही, जे लोक देवाला आवडत नाही, अशा जागेंमध्ये जाऊन मनमर्जीचं जीवन तुम्ही जगत आहात तर ऐका, ज्या मार्गाने तुम्ही चाललेले आहात त्यामध्ये भयंकर असं संकट दडलेलं आहे. देवाचा नाकार करून, देवाच्या सानिध्याला ठोकर मारून, देवाची उपस्थिती सोडून, देवाने जो पवित्र आत्मा दिलेला आहे, जे पवित्र जीवन दिलेलं आहे, त्याकडे दुर्लक्ष करून पापासाठी धाव घेत असाल तर मग ऐका, ज्या मार्गाने तुम्ही निघाला आहात तेथे भयंकर संकट दडलेलं आहे. ते संकट कशा प्रकारे येईल, कोणाच्या द्वारे येईल, कोणत्या बाजूने येईल, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहिलं आहे, यरुशलेमला सोडून यरिहोकडे जात असताना अचानकच त्या माणसाने कल्पना केलेली नव्हती की त्याच्यावर हल्ला होईल. त्याने कल्पना केलेली नव्हती की त्याचं जीवन फासामध्ये अडकेल. त्याने कल्पना केली नव्हती त्याच्या जीवाचा नाश करणाऱ्याच्या हाती तो सापडेल. त्या प्रवासाला याची कल्पना नव्हती. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, परमेश्वराच्या उपस्थितीला सोडून तुम्ही पावले पुढे टाकून जगाच्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी धाव घेत राहाल तर ऐका, तुम्ही कधीही कल्पना केली नाही अशा संकटामध्ये तुम्ही पडू शकाल. तुम्ही कल्पना केलेली नाही अशा लोकांच्या हाती तुम्ही लागाल. तुम्हाला लुटणाऱ्या लोकांच्या हाती तुम्ही सापडणार. तुमचा नाश करणाऱ्या लोकांच्या हाती तुम्ही लागाल. तुमच्या जीवनाचा नामोनिशान मिटून टाकणाऱ्या अशा लोकांच्या हाती तुम्ही याल. अगदी असंच घडलं. पहिलं आहे, चला वाचूया लुकाचे शुभवर्तमान अध्याय 10. आत्ता आपण वाचलं होतं, पुन्हा आपण पाहूया. पहा पुन्हा 30वे वचन. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमहून खाली यरिहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. यरुशलेम पासून यरिहोचा जो मार्ग आहे तो जंगलाचा मार्ग आहे. त्या रस्त्याने बरेचसे जंगल आहेत. डोंगर, दऱ्या, वेगवेगळ्या धोक्यांमधून त्या ठिकाणातून जावं लागतं. हे जे लपून बसलेले जे लुटारू असतात ते दऱ्यांमध्ये, खोऱ्यांमध्ये, नदी आणि जंगलामध्ये तिकडे दडून, एखादा मनुष्य जर त्या मार्गाने जात असला तर हे लोक तिकडे हल्ले करायचे. त्या मार्गाने प्रवास करणं हे सुरक्षित असं नव्हतं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जर तुम्ही देवाच्या उपस्थितीला सोडून जगाकडे निघून जाल आणि सैतान सांगतो त्याप्रमाणे जर तुम्ही वागत असाल आणि तो सांगतो त्याच्या अधीन राहून तुम्ही तुमचे पावलं पुढे टाकून जर तुमच्या वासना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या कामुक वासना पूर्ण करण्यासाठी व तसंच तुमच्या लालसा असतील किंवा तुमच्यातील दुष्ट इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही पुढे जात असाल तर ऐका, तो मार्ग अतिशय धोकादायक ठरेल. हा मनुष्य जेव्हा यरुशलेम सोडून यरिहोकडे निघून गेला तेव्हा कोणाच्या हाती सापडला माहितीये? तो लुटारूंच्या हाती सापडला. जसंच तो त्या लुटारूंच्या हाती लागला तेव्हा लुटारूंनी काय केलं माहितीये? त्यांनी त्याला अडवलं. काय केलं? त्याला अडवलं. तेव्हा तो थांबला. पुढे जाईल असं त्याला वाटलं पण जाऊ शकला नाही, थांबला. त्याचा तो प्रवास काय झाला? मध्येच थांबला. कृपया लक्ष द्या, आपल्या आयुष्यामध्ये नोकरी करणारे काय अपेक्षा करतात? आपली नोकरी पुढे चालू राहावी, नोकरी सुटावी अशी कोणाची इच्छा नाही. एखादं काम तुम्ही सुरू केलं तर तुमची इच्छा काय असते? काम चालू राहिलं पाहिजे, मध्ये थांबावं असं तुम्हाला वाटत नाही.
तुमच्या मुलांना किंवा तुमच्या मुलींना अमेरिकेत किंवा मग ऑस्ट्रेलियात पाठवण्याच्या उद्देशाने तुम्ही प्रोसेसिंग सुरू करता, ती पुढे चालू राहिली पाहिजे. ती पुढे जावी अशी आशा तुम्ही करता, अर्धवट थांबावी असं तुम्हाला वाटत नाही. तुमच्या मुलाच्या लग्नाबाबतीत असेल, मुलीच्या लग्नाविषयी असेल, त्या बाबतीमध्ये जे प्रयत्न तुम्ही सुरू करता त्याला यश मिळावं हीच तुमची आशा असते. ते मध्येच थांबावं असं तुम्हाला वाटणार नाही. संतती मिळण्याची अपेक्षा जेव्हा तुम्हाला असते, त्यात यश यावं तुम्हाला वाटतं, मध्येच ती थांबावं ही तुमची इच्छा नसते. जेव्हा तुम्ही एक घर बांधायला काढता तेव्हा ते पूर्ण बांधून व्हावं असं तुम्हाला वाटतं, अर्ध्यावर थांबावं हे वाटत नाही. जेव्हा एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करता तो पुढे जावा ही तुमची आशा असते, मध्ये थांबावं असं वाटत नाही. परंतु आता ऐका, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीला सोडून देऊन, पवित्र जीवन जगणं सोडून देऊन, तुम्ही आपली आत्मिकता सोडून देऊन, देवाच्या उपस्थितीला आणि प्रार्थनेला सोडून जेव्हा तुम्ही जगाकडे जाऊ लागता, अशा प्रकारे जाणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये जे संकेत दिसून येतात ते कोणते ठाऊक आहे? ते कामं मध्ये थांबतात. सैतान काय करतो माहीत आहे? सर्व काही थांबवून टाकतो. तो अचानक येऊन जेव्हा हल्ले करतो, त्या हल्ल्यामध्ये तो काय करतो माहीत आहे? तो थांबवतो. जी सुरुवात तुम्ही केली आहे ती पुढे जाऊ नये यासाठी तो अडथळे निर्माण करतो. आज आमच्यामध्ये कोणी आहे का, पास्टर मी या गोष्टीला सुरुवात केली पण ती मध्येच थांबली, याचं कारण माहिती आहे? अशा प्रकारे मध्येच थांबण्याचं कारण माहीत आहे? सैतानाने तुमच्यावर हल्ले करण्याची तुम्ही त्याला संधी दिली. खरं तर तुम्ही त्या मार्गाने जायला नको होतं. तुम्ही देवापासून दूर व्हायला नको होतं, देवाच्या सानिध्यापासून दूर जायला नको होतं, आत्मिकतेपासून दूर जायला नको होतं. जेव्हा तुम्ही आपल्या जीवनात आत्मिकतेपासून दूर होता तेव्हा ऐका, तुमच्या जीवनापासून खूप काही दूर होत असतं. काही लोक येऊन मला सांगत असतात, पास्टर सर्व कामं थांबले आहेत, कामं बंद पडले आहेत, घराचं बांधकाम अर्ध्यावरच थांबलं, व्यवसाय अर्ध्यावरच थांबला आहे. असं काय आहे जे तुमच्या जीवनात अर्ध्यावर थांबलं आहे? ते अशा प्रकारे थांबल्याचं कारण मी सांगू का? त्यातील एक प्रमुख कारण कोणतं माहीत आहे? तुम्ही देवाच्या सानिध्यापासून दूर गेलेले आहात. तुम्ही दूर गेला आहात, यामुळे त्या सैतानाने तुमच्यावर हल्ला चढवला आहे. त्या दिवशी देवाच्या सानिध्यापासून जो मनुष्य दूर गेला होता त्याच्या जीवनात काय घडलं माहीत आहे? काय घडलं सांगा? हल्ला झाला. त्या हल्ल्यात सर्वात प्रथम त्यांनी काय केलं? त्याला अडवलं. त्यांनी त्याला बांधून टाकलं. त्याला हलू दिलं नाही. पुढे जाऊ शकत नाही की मागे येऊ शकत नाही. तो तेथेच थांबला. अनेकदा लोक जेव्हा येऊन सांगत असतात, पास्टर घर तर बांधायला सुरुवात केलं पण अर्ध्यावरच थांबलं. मी सांगितलं ना, अनेक विषय येऊन सांगत असतात, या विषयामध्ये माझं काम थांबलं, अचानक काम बंद पडलं, माझे प्रयत्न विफल ठरले. प्रियांनो, जेव्हा सैतान तुमच्या जीवनावरती हल्ला करतो तेव्हा तुमच्या जीवनात जे काम तुम्ही करता तो बंद करण्याचं काम करतो. ते बंद करण्याचे प्रयत्न करून जर त्यात त्याला यश आलं तर यामागचं साहजिक कारण कोणतं माहीत आहे? तुम्ही देवापासून दूर चालले आहात यामुळे. एकदा जरा विचार करा, कदाचित तुम्ही देवापासून दूर होत असाल, देवाच्या उपस्थितीपासून दूर जाऊन सैतान आणि जगाच्या तुम्ही निकट पोहोचत असाल. त्यामुळेच आज जे काही तुमच्या जीवनात तुम्ही सुरू केलेलं आहे ते पुढे चालू न शकल्याने तुम्हाला अर्ध्यावरच थांबावं लागलेलं आहे. तर ऐका, हा एक मोठा संकेत आहे. तुम्ही देवापासून दूर चालले आहात हे दाखवण्यासाठी हा एक संकेत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये थांबणं हे कोणालाच आवडत नसतं. कोणी विचारलं तुमचा मुलगा काय करत आहे? शिक्षण सोडून दिलं आहे. हे कोणालाच आवडत नाही. तुमची मुलगी काय करते? तिनेही शिक्षण सोडून दिलं. वहिनी काय भानगड आहे? भाऊ तर कायम घरामध्येच आता दिसत असतात, त्यांची नोकरी गेलेली आहे. हे कोणालाच आवडत नाही. अहो काय झालं? घर अर्ध्यावरच थांबलं. अहो काय करणार? थांबवावं लागलं म्हणून थांबवलं. अहो काय झालं? भांडवल आणून व्यवसाय केला ना? हो थोडं भांडवल लावलं पण नंतर थांबवावं लागलं. अहो तुम्ही जमीन खरेदी करत होते, शेत घेत होते म्हणे, हो जमलं नाही, आता प्रयत्न आम्ही थांबवले. तुमचा मुलगा अमेरिकेत जाणार होता, काय झालं? ते सर्व प्रयत्न यशस्वी ठरले नाही, आम्ही थांबवलं. प्रियानो, कोणाचीही इच्छा नसते एखाद्या गोष्टीची सुरुवात करून मध्ये थांबवणं, पण सैतान हेच करतो. तुमच्या जीवनामध्ये जे काही सुरू केलं आहे ते थांबवून तुमच्या जीवनाला बेअब्रू करून सोडणं हेच सैतानाला आवडत असतं. जेव्हा तुम्ही देवापासून दूर जाता, त्याच्या सानिध्यातून दूर होता, जेव्हा पवित्रतेला सोडता, तेव्हा सैतान कोणतं काम करतो ठाऊक आहे? जे तुम्ही सुरू केलेलं आहे त्याला तो अर्ध्यावरच थांबवून टाकतो आणि त्यामुळे तुम्हाला अपमानित व्हावं लागत असतं. आणि दुसरं आहे, तो मनुष्य यरुशलेमहून जेव्हा यरीहोकडे चाललेला होता, जेव्हा तो त्या लुटारूंच्या हाती सापडला, त्यांनी त्याचा प्रवास थांबवला
व त्यांनी त्याचे कपडे, त्याच्या अंगावरचे वस्त्र काढून घेतले. त्याला अपमानित केलं. साधारणपणे फाटके कपडे घालण्यामध्ये लज्जा उत्पन्न होत असते. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, त्या दिवशी काय घडलं माहीत आहे? सर्वात प्रथम त्या लुटारूंनी काय केलं? त्याला अडवलं. व दुसरं, त्या मनुष्याला त्यांनी काय केलं? अपमानित केलं. कशा प्रकारे अपमानित केलं? त्यांनी त्याचे कपडे काढून घेतले. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कृपया लक्ष द्या. एकेकाळी तुम्ही सुंदर कपडे घालत होते, व्यवस्थित तयार होऊन बाहेर जायचे. सुंदर कपडे, प्रेस केलेली साडी ते घालूनच बाहेर पडायचे. पण आजची परिस्थिती कशी आहे ती सांगा. प्रेस करण्यासाठी देखील पैसे नसल्याने चुरगळलेले कपडे घालून जेव्हा बाहेर जाता तेव्हा लोक तुमच्याकडे पाहून, हे काय आहे ब्रदर? पूर्वी तर खूप इन करून यायचे, आता काय झालं? साधे कपडे देखील प्रेस करत नाही, असे चुरगळलेले कपडे तुम्ही का घालून येत आहात? अपमान वाटतो ना? का असं तुम्हाला जीवनामध्ये अपमानातून जावं लागत आहे? तुम्ही तर नेहमी रॉयल असायचे, इन मध्ये राहायचे, खूप सुंदर असायचे, खूप सुंदर कपडे घालायचे, परंतु आज चुरगळलेले कपडे घालावे लागत आहे. तर आज कदाचित तुम्ही देवापासून दूर जात आहात. सैतान काय करत असतो माहित आहे? तुम्हाला अपमानामधून घेऊन जात असतो. तुम्हाला अपमानाचा तो भागीदार बनवतो. कृपया लक्ष द्या. योसेफ हा पायघोळ वस्त्र घालत असायचा, परंतु त्याचे भाऊ जे योसेफाचा द्वेष करत होते त्यांनी काय केलं माहितीये? त्यांनी त्याचा तो झगा त्याच्या अंगामधून काढून त्याला अर्धनग्न उभं केलं, त्याला अपमानित केलं. प्रियांनो, हे सैतानाचं काम आहे. येशू ख्रिस्त आम्हा सर्वांना वाचवण्यासाठी जेव्हा जगात आला तेव्हा सैतानाने येशू ख्रिस्तासोबत काय केलं ठाऊक आहे? प्रभूने घातलेले जे वस्त्र होते त्याचा तो जो झगा होता तो खालपासून वरपर्यंत विणलेला होता. प्रियांनो, त्याचे ते वस्त्र त्यांनी हिसकावून घेतले, अपमानित केलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कृपया ऐका. सैतानाचं काम काय आहे माहितीये? तुम्हाला अपमानित करणं. कधी करतो? जेव्हा त्याला समजतं की तुम्ही परमेश्वरापासून दूर होत चाललेले आहात, तेव्हा सर्वात प्रथम तुम्ही आपल्या जीवनात जे काम सुरू करत आहात ते तो अडवतो. तुमच्या प्रयत्नांना तो विफल करतो. तुमची धाव तो थांबवून टाकतो. तुम्ही जे करत आहात त्याला तो थांबवतो. हेच त्याचं काम आहे. तुम्ही नोकरी करत आहात का? ती तो थांबवतो. व्यापार करत आहात का? तो थांबवतो. शिक्षण घेत आहात का? त्याला तो थांबवतो. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात त्या प्रयत्नांना तो काहीही करून अडवून टाकत असतो. ही त्याची पद्धत आहे. पवित्र प्रेमळ परमेश्वर देव बापा, तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये स्पष्टपणे तू आम्हाशी बोललास. वचनाद्वारे आमच्यातील उणीवा तू आम्हाला दाखवल्या आहेस की आमच्या चुका कोणत्या आहेत. तुझ्यापासून दूर गेल्याने कशा प्रकारे सैतान आमच्या कामांना थांबवतो आणि आम्हाला अपमानित करतो, आमच्या जीवनात अडचणी घेऊन येतो आणि प्रत्येक प्रकारे आम्ही त्रस्त व्हावं असं तो करतो व आमचं नाव धुळीस मिळवतो. सरळ व स्पष्टपणे तुझ्या वचनाद्वारे आमच्या जीवनात आम्हाला तू सतर्क केला आहेस. देवा, त्याच वेळेला तुझ्या सानिध्यात आम्ही राहिल्याने आम्हाला आशीर्वाद मिळतो. आरोग्य, आत्मिकता आणि शांती आम्हाला प्राप्त होते व आदर्शमय जीवन आम्ही जगू शकतो. यामुळे येथून पुढे आम्हाला कुटुंबासह तुझ्या सानिध्यात येण्याची कृपा तू आम्हाला दे. त्या घायाळ मनुष्याजवळ शोमरोनी गेला, यामुळे तो वाचला गेला. देवा, आमच्या नातलगांत अनेकशे जखमी आहेत. मित्रांमध्ये बरेचसे जखमी लोक पडलेले आहेत. त्यांच्या जवळ जाऊन त्यांची काळजी घेऊन देवा, प्रेमाने जर तुझ्या उपस्थितीत त्यांना आणलं तर त्यांना तू वाचवशील. यामुळे परमेश्वरा, तुझ्या समोर आम्हाला तुझे साक्षीदार बनून जगता यावं. नाश पावणाऱ्या लोकांना तुझ्या तारणात घेऊन येता यावं. यासाठी आमचं सहाय्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.